हॅलो आणि नमस्कार. ग्रोईंग मॉम या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी पल्लवी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मावशी भांडे घासून गेलेले आहेत, तर त्यातले काही भांडे लावून घेते. पण त्याआधी पोहे करायचे आहेत, कारण मला आज मांडणी क्लीन करायची आहे. रुद्रसुद्धा झोपलेला आहे, तर तोपर्यंत हे काम करून घेते. किचन ओटा आणि किचन लहान असल्यामुळं ती भांडी जी आहेत तर ट्रेमधली मी तशीच ठेवणार आहे, भांड्याच्या जाळीतली. नंतर लावते, कारण की मग दुसरी जे मांडणीतली भांडी काढून घ्यायची आहेत तर ती ठेवण्यासाठी माझ्याकडे जागा नाही आहे जास्त. आणि ते जेव्हा हे काम करत होते तेव्हा रुद्र झोपलेला होता. आता व्हॉईस ओव्हर करताना तो जागा आहे, तर त्याच्या खेळण्याचा आवाज तुम्हाला येत असेल. तर इथे आणखी एक मांडणी होती, तर ती मी काय केली, काढून टाकली, कारण की तिला थोडंसं लागण्याच्या जागा होत्या. आणि रुद्र तर धरून उभा राहतो किंवा काहीतरी करतो, त्याच्यामुळे त्याला लागेल म्हणून त्या मी काढून ठेवलेली आहे बाजूला. त्याच्या जागी आता तिथे पिण्याच्या पाण्याची भांडी ठेवलेली आहेत. पोह्यांसोबतच रुद्राचं जे पाणी आहे ते बाजूला गॅसवरती मांडलेलं आहे. आणि रुद्रला जे दिवसभर उकळून प्यायला द्यायला लागतं पाणी, तर ते पाणी तिथे करून ठेवते बाजूला. आणि ही जी स्टीलची मांडणी आहे ना, ती मोठी आहे, पण काय झालं की आता म्हणजे सगळंच ऑलमोस्ट सामान त्या एकाच मांडणीवरती आहे, त्याच्यामुळं खूप अडचण झालेली आहे. मग काय करणार, कारण की किचन ही लहान आहे आणि मग त्याच्यासोबत बरीचशी भांडी त्याच्यामध्ये अक्युमुलेट करावी लागतात. त्यामुळं सगळं एकाच मांडणीवर ठेवलेलं आहे. पोहे जणू काही आमचं स्टेपल फूड झाल्यासारखंच झालेलं आहे. आम्ही जवळपास रोजच्या रोज पोहेच करतो. काय करणार ना, सकाळच्या वेळेमध्ये आणि बरंही पडतं, लवकर होतात, त्याचबरोबर पोटही पूर्ण भरतं. पोह्यासाठी सगळं कट करून घेते. आणि आज जवळपास सगळं भाजीपालासुद्धा संपलेला आहे, तर तोसुद्धा आणावा लागेल. कांदे, टोमॅटो, हे सगळं बेसिक गोष्टी, पण ज्या आपल्याला म्हणजे काही नसेल तर ॲटलिस्ट ह्या वस्तूंचा वापर करून तरी काहीतरी करता येतं. आता ही मांडणी तुम्ही बघू शकता. ह्याच्यामध्ये बघा भरपूर सामान जे आहे तर ते एकाच मांडणीवरती ठेवण्यात आले, कारण की जागेची पण अडचण होते. त्यामुळं बाजूला टिपॉयवरती पिण्याच्या पाण्याची भांडी ठेवली. तो टिपॉय जुना आहे पण खूप छान आहे, फक्त त्याच्यावरचं सनमाईक खराब झाले, मग त्यामुळे मी त्याच्यावरती कापड टाकून ठेवलं आहे. फ्रीजवर पण तुम्ही पाहू शकता की किती सामान आहे, कारण की सामान ठेवायला जागा कमी पडते. तर पोहे करायला घेते, तर पोह्यामध्ये पहिल्यांदा शेंगदाणे तळून घेते, कारण शेंगदाणे तळून घेतले की कुरकुरीत लागतात. आणि नंतर मग बाकीचं सामान त्याच्यात घालते. तर ह्याच्यामध्ये आता मी पहिल्यांदा काय करणार आहे, फक्त एकच कप्पा जो आहे तर त्याच्यातले सामान काढून घेणार आहे. सगळ्यात पहिले मी काय करणार आहे की ओल्या कपड्याने आधी मांडणी पुसून घेणार आहे. म्हणजे थोडंसं ओलसरपणा निर्माण झाला की ती वरची धूळ जी आहे तर ती मला लवकर घासून काढता येईल. आणि ते ओल्या कपड्याने पुसून घेतल्यानंतर मग मी त्याला घासणीने घासून काढते आणि पुन्हा ओल्या कपड्याने पुसून घेणार आहे. कारण की मांडणीची अशी डीप क्लीनिंग म्हणजे बाहेर नेऊन चांगलं गॅलरीमध्ये घेऊन जाऊन भांडे म्हणजे चांगली घासायला जमणार नाही आहे. कारण त्याच्यासाठी मग मला सगळी भांडी जी आहेत तर ती काढावी लागतील. आणि त्याच्यात काचेच्या बरण्या वगैरे सगळं आहे, तर रुद्र असल्यामुळं मग मी तसं नाही करणार. त्यामुळे अशाच पद्धतीने मी काय करते की एका कप्प्यातील भांडी जी आहेत तर ती अलगदपणे काढून, म्हणजे किचन ओट्यावरती पण जागा फार कमी आहे ना, तर आधीच आपलं जेवण बनवतो वगैरे ते जे सगळं भांडी असतात ती ठेवतो. त्याचबरोबरीने मग आता भांड्याची जाळी ठेवल्यानंतर तर थोडं पण तिथे जागा उरत नाही. त्यामुळं मग एका कप्प्यातलेच भांडे जे आहेत ते काढून घेते आणि ते खाली ठेवते. वरच्या कप्प्यामध्ये ना मी ते आपले हळद किंवा लाल तिखट आणि मिरची वगैरे अशा ज्या बरण्या होत्या, ज्या आपल्याला फ्रिक्वेंटली लागत नाही अशा ठेवलेल्या होत्या. पण काय होतं की खाली जे आहे ना तिथे चमचे वगैरे किंवा असं काहीतरी अडकवण्यासाठी जागा दिलेली आहे. मग त्याच्यामुळे तिथे जर पातेले वगैरे ठेवले ना तर तिथून आपल्याला काढायला यायला ते काही ना काही पडत राहतं. त्यामुळे मी ते पातेले किंवा कुकर जे आहे तर ते वरती ठेवणार आहे. आणि मग बाकीचं जे आहे तर ते बरण्या वगैरे खाली ठेवायचा विचार करते, म्हणजे ते सारखं काढावं लागत नाही म्हणून. हा जो तुम्हाला कुकर दिसतोय तर तुम्हाला असं वाटतं किती काळा झाला आहे, पण तो आहे ना, हे बाहेर जेव्हा जातात कॅम्पला वगैरे तर तिथे जेवण बनवण्यासाठी वगैरे वापरतात. आणि तिथे चूल लावली जाते ना, त्याच्यामुळं तर ते चुलीमुळं काळा झाला आहे. तरी घासून काढण्याचा प्रयत्न केला तर तेवढं काही निघालं नाही आहे.
आणि हे जे इडलीचं जे पात्र आहे ते पण खालीच ठेवते, कारण की ते पण काही सारखं लागत नाही. तर व्हॉइस ओव्हर करताना पण ते कांदा बटाट्यावालाच तुम्हाला आवाज येत असेल. आणि खाली जे आहे तर ते तिथं पण मी सेम करणार आहे, की पहिल्यांदा ओल्या कपड्याने पुसून घेते आणि मग नंतर घासणीने घासणार आहे. त्याच्यामुळे मला जरा काम सोपं पडेल, लवकर घासून निघेल ते. काय होतं की ही आपली स्टीलची मांडणी आहे तरीसुद्धा त्याच्यात थोडं पाणी वगैरे पडलं ना तर त्याला गंजल्यासारखं होतं. त्यामुळे ते घासून काढते. त्याच्यावरती काहीतरी मी विचार करते की ते कसली तरी शीट अंतरावी, जशी वॉलपेपरसारखं वगैरे मिळतात ना, तशा छान पण दिसतात, डिझाईन पण वाटते छान. तर बघते मिशोवरून किंवा कुठून तरी मागवते आणि ते जर लावलं तर ते पण तुम्हाला दाखवेल. आता तुम्ही म्हणत असाल की काय उलटं करते, की पहिल्यांदा वरचा कप्पा खाली केला नंतर आता खालचं. पण काय होतं की मला सामान ठेवायला जागा कमी आणि मी सगळं एकाच वेळी सगळं खाली अंथरून काढून ठेवू शकत नाही ना, तर त्यामुळे असं करते. हे तर बारीक बारीक पाईप आहेत ना, तर ते पाईप घासायला बार सोपे नाही पडणार, कारण त्याला लागण्याचे चान्सेस, म्हणून मी त्यांना चांगलं ओल्या कपड्याने पुसून घेते 2-3 वेळा. आणि मग हे जे आपले पात्र आहे तर ते सुद्धा फ्रिक्वेंटली वापरलं जात नाही, तर ते घासायला ठेवते. आणि मावशी जरी असलं तरी पण काही काही भांडी जी आहेत तर ती आपण घासलेलीच बरी पडतात. ते काचेच्या बरण्या पण त्यातल्या काही जर चांगल्या असेल तर म्हणजे रिकाम्या झालेल्या त्यासुद्धा घासून काढते. व्हॉइस ओव्हर करताना मला काही शांतता मिळत नाही आहे, त्याच्यामुळं प्लीज नॉईज जो आहे तर तो इग्नोर करा. तर हळदीच्या वगैरे बरण्या, त्याच्यानंतर जे मिरची आहे किंवा मिरची पावडर आहे हे सगळं मी खाली ठेवते. आणि स्टीलचे 2 डबे ते पण खाली ठेवलेत, कारण की जे काचेच्या बरण्या आहेत त्या मला वर ठेवाव्या लागतील. आता रुद्र पण त्याला हात लावतो ना, म्हणून खाली सगळ्यात खाली मी तांदळाचा डब्बा आणि बाजरीच्या पिठाचा डब्बा ठेवलेला आहे. आता वरच्या मांडणीतले एका लाईनमधले जे स्टीलचे डबे ते खाली काढून घेते. त्याच्या खाली मी पेपर अंथरला होता, पण तो पण खराब झालेला आहे आता बरेच दिवस झालेत तर. आणि तो पण मी सेम पद्धतीने काय करणार आहे, आधी ओल्या कपड्याने पुसून घेते आणि मग नंतर ते घासणार आहे. ह्या ज्या बरण्या आहेत बघा किती सुंदर दिसतात, त्या मी मिशोवरून मागवल्या होत्या. 2 वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या आणि अगदी मला 300 रुपयामध्ये 12चा सेट मिळाला होता. मला खूप आवडलेल्या. आणि मी त्याच्यामध्ये काही आपले कडधान्य किंवा जे आपले गरम मसाले असतात ते भरून ठेवण्यासाठी वापरते, किंवा छोटे छोटे ज्या वस्तू ठेवायला मला खूप आवडतात. म्हणजे बरेच जण म्हणतात की काचेच्या बरण्या वापरायला थोडं रिस्की आहे, कसं हाताळायचं वगैरे, तरी पण मी ठेवलेले आहेत, मला आवडतात म्हणून. आणि इथे फ्रीजवर पण तुम्ही बघू शकता की फ्रीजवर पण खूप सामान झालेलं आहे. काय करणार आता, कमी जागेमध्ये आपल्याला जास्त सामान बसवायचं आहे, तर किती पण आपण ऑर्गनाईज करून ठेवलं तरी थोड्या दिवसांनी पुन्हा ते जसंच्या तसं होत असतं. तर त्यामुळं घर आहे शेवटी, पुन्हा पुन्हा वस्तू ज्या आहेत तर त्या खराब होत राहणार आणि आपल्याला पुन्हा पुन्हा सातत्याने त्या नीट ठेवावे लागणार. हे स्टीलचे डबे मी एकसारखे घेतले होते 6, आता एक कुठे गेल्या माहीत नाही. आणि छोट्या साईजचे पण घेतले होते, तर त्यातले पण काही मिस झालेले आहेत. तर वरती त्या 2 काचेच्या बरण्या ठेवते. एक तुपाची आहे, तर तूप संपलेलं आहे, तूप आणावं लागेल. बऱ्याचसं किराणा सामान पण संपलेलं आहे. काय होतं की आम्ही महिनाभराचं किंवा त्याच्यापेक्षा जास्त पुरेल असं किराणा भरून ठेवतो. त्यामुळं जो एक्स्ट्राचं जे सामान आहे तर ते मी आपले ॲल्युमिनियमचे मोठे डबे असतात ना त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. तर किचन ओट्याखाली तुम्हाला ते असं वाटत असेल की ट्रॉलीसारखं आहे, पण ट्रॉली नाही, त्याला फक्त दरवाजे आहेत आणि त्याच्या खाली एक कप्पा दिलेला आहे, म्हणजे त्यांनी फळी टाकलेली मध्ये, की ज्याने पार्टिशन होतं आणि आपल्याला 2-3 म्हणजे असं खाली आणि वरती पण डबे ठेवता येतात. आता हे तुम्हाला सॅरेलॅक दिसत असेल, रुद्रसाठी घेतलं होतं. रुद्रच्या पप्पांना वाटत होतं त्याची तब्येत आता खराब होत चालली आहे, पण तो काही खायला मागत नाही, त्याला काही इतकं आवडलं नाही, तरी मधून थोडं थोडं देण्याचा प्रयत्न करते. 2-3 चमचे तरी खाईल असं. तर एक एक करून मी काय केलेलं, एक एक कप्पा साफ केला आणि त्याच्याबरोबरीने घासून काढून तिथेच पुन्हा पुसून मी काय केले, पुन्हा त्या बरण्या वगैरे ते लावून ठेवल्यात. कडधान्य जे आहेत तर ते बऱ्यापैकी त्या काचेच्या बरण्यांमध्ये भरपूर बसतात ते त्या मानाने आणि दिसायला पण छान वाटतात, म्हणून मी त्याच्यात ठेवलेले आहेत. आणि आपले जे खडे मसाले असतात ते सुद्धा मी त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत. 2 वेगवेगळ्या साईजचे आहेत. आता याच्यामध्ये एकाचं झाकण तुम्हाला ऑड दिसत असेल, कारण त्यातली एक बरणी फुटली होती आणि दुसरं जे आपल्या लोणच्याच्या बरणी असतात बघा, तर त्याचं ती बरणी आहे आणि ती सेम वाटत होती म्हणून मी त्याच्यात ठेवली आहे. त्याचबरोबर बाजूला एक फ्रोझन बॉटलची बॉटल आहे, ती पण मला खूप क्यूट वाटली म्हणून मी ठेवली आहे. मला त्याच्यामध्ये मनी प्लांट लावायचं आहे, पण तोपर्यंत मी त्याच्यात थोडं सामान भरून ठेवलेलं आहे. सगळं आवरून झाल्यानंतर म्हटलं झाडू मारून घेऊया. रुद्र उठला होता, आई त्याला घेत आहेत, मध्ये मध्ये करतोय तो झाडू मारताना सुद्धा. आणि
ते झाल्यानंतर मग मी भांडी पण बाकीचे जे ह्याच्यामध्ये होते भांड्याच्या जाळीत ते पण लावून घेतले आणि पटापट झाडू मारून घेते, कारण की आता मला स्वयंपाकाला लागायचं आहे. मग अशी सांगितल्याप्रमाणे भाजीपाला जर संपला आहे तर तो सुद्धा आणायचा आहे. बघूया आता भाजीला त्यातल्या त्यात काहीतरी जे थोडंफार असेल त्यातलंच बनवता येईल. तर सगळ्यात आधी कणिक मळून घेते आणि दोघींचंच कणिक मळायचं आहे म्हणून मी त्या बाऊलमध्ये कणिक मळायला घेतलं आहे. आणि मग अशी फ्रीजमध्ये बघितलं तर फक्त भेंडी आहे, तर भेंडी पण खूप कमी आहे, तर त्याच्यामध्ये मग मी काय करणार आहे, बटाटा ॲड करते आणि त्याची भाजी करते. तर फ्रीजमध्ये सुद्धा असं काही काही भाज्या थोड्या थोड्या उरल्या होत्या, तर त्या थोड्या सुकलेल्या आहेत. आणि सकाळचं पण कणिक होतं ते पण ह्याच्यामध्ये मी मिक्स करून घेते. तर त्यातसुद्धा डिस्कार्ड करून टाकते. आणि आज संध्याकाळी येताना क्लासवरून येताना भाजीपाला वगैरे घेऊन येते. कारण की बघा काही म्हणजे बेसिक गोष्टी असतात की त्या आपल्याला लागतातच, म्हणजे त्याचा उपयोग करून आपण ॲटलिस्ट काहीतरी बनवू शकतो. ते पण संपलं तर मग प्रश्न पडतो की आता करायचं काय. रुद्रसाठी मी पहिले काय करायचे की मूग डाळ आणि तांदूळ आणि त्याच्यामध्ये मग हळद आणि मीठ घालून भात आपलं खिचडी भातासारखं शिजवून घ्यायचे. पण आता रुद्र 2-3 दिवसापूर्वी तो खायचं त्याने बंद केलं. त्यामुळं म्हटलं की त्याच्यासाठी असं खिचडीसारखं बनवूया, म्हणजे ज्याच्यामध्ये बटाटं टोमॅटो वगैरे असं थोडंसं चव बदलली तर ते खातात. म्हणजे त्याला पण असं वेगवेगळ्या गोष्टी थोड्या थोड्या ट्राय केलेल्या आहेत, त्यामुळे त्या भाताची चव काही त्याला व्यवस्थित लागत नसेल. म्हणून त्याच्यासाठी काय करते की जे कटिंग करून ठेवणार आहे तर त्याच्या भातासाठी सुद्धा करून ठेवते. आणि चपाती भाजी करणार आहे, तर ते पण कोरडं कोरडं होईल म्हणून ताक आहे, तर ताक घेता येईल सोबत. त्याच्यासोबत हे भाज्या कटिंग करून घेते. लसूणसुद्धा मी कापूनच घेतलं आहे. टोमॅटो वगैरे चिरून घेते. आणि मी रुद्राचं भात बनवताना तांदूळ आणि मुगाची डाळ जरा जास्त घेते तांदूळापेक्षा, आणि थोडंसं त्याच्यासाठीच बनवणार आहे म्हणून. भेंडी पण आता सुकायला लागली होती आणि बघा किती अगदी कमी आहे, त्याच्यामुळं ते दोघींना पुरेल याच्यासाठी थोडं बटाटा ॲड केलं तर बरं राहील, म्हणजे ती भाजी जरा वाढेल तरी. सकाळी भाजी केलेली होती ती वाटीत काढून घेते आणि त्याच कढईत मी भाजी करायला घेतली, पण नंतर लक्षात आलं की त्याच्यामुळे खूप ठसका उडाला, कारण की ते भाजीचं जे आजूबाजूचं होतं ते जळायला लागलं तेल टाकल्यानंतर, ते कढई गरम झाल्यानंतर. त्यामुळं इथून पुढे लक्षात ठेवायला लागेल की पहिल्यांदा कढई घासून घ्यायला लागेल. तर पहिल्यांदा काय केलं, बटाटे वगैरे सगळं फ्राय करून घेते आणि मग उशिरा जी आहे तर ती भेंडी ॲड करेल. तर त्यातलं काही सामान जे आहे तर ते बाकी ठेवलं, कारण ते मी रुद्रच्या भातासाठी ठेवलेलं आहे. भाजी टाकून झाली, सोबतच चपात्या पण करायला घेते. पण हे सगळं कोरडं कोरडं होईल म्हणून घरामध्ये ताक होतं, तर ताक जे आहे तर ते त्याच्यामध्ये थोडंसं जलजिरा ते ॲड करून, थोडं आपलं माझ्याकडे ब्लॅक सॉल्ट आणि पिंक सॉल्ट पण आहे, तर ते सॉल्ट ॲड केलं ना तर ते त्याची टेस्ट जरा चांगली लागते. मग ते सोबत घेते आणि बरोबर भाजी आणि चपाती करून झालेली होती, तर रुद्राची खिचडी जी आहे ती छोटीशी कमी तांदूळ आणि मूग डाळ जास्त अशी खिचडी जी आहे ती बनवून घेते. तो खातो हे सगळं आवडीने. आणि आजकाल तर त्याचं कलिंगडावरती जास्त म्हणजे तुटून पडतो, तो कलिंगडच जास्त खाल्लं जातं त्याच्याकडून. इथे तुम्हाला भांडी दिसत असेल, ती भांडी जी आहे तर ती पहिल्यांदा घासून घेते. म्हटलं ते छोट्याशा बरण्या ज्या आहेत त्या काचेच्या बरण्या कुठे देणार ना घासायला मावशींकडे, तर त्या घासून घेते. आप्याचं भांडंसुद्धा कसं रेग्युलर वापरलं जात नाही ना, त्याच्यावर पण मग दुर्लक्ष झालं, त्याच्यावर पण खूप धूळ जमा झालेली. सगळ्या काचेच्या बरण्या आणि बाकीचे काही ग्लास वगैरे ते घासून घेते. नंतर बाकीची भांडी जेवल्यावरती घासता येईल, कारण उशीर पण झालेला होता. आणि ताक जे आहे तर ते
त्याच्यामध्ये खाली घट्टपणा जमा होतो ना, मग थोडंसं पाणी ॲड करते. आणि थंड आहे ना, मग पाणी ॲड केलं तर थोडंसं कमी होईल त्याचा थंडपणा. थोडंसं मीठ आणि जलजिरा ॲड केलं आहे मी त्याच्यामध्ये. पापड भाजून घेतले. ह्या व्लॉगमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.